अनुच्चारणे एका जनार्दनी तुमचा दास श्यामचे दास कुर्बानी तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो करारी कुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतांनी जय। 39वा श्लोक आहे, 11वा अध्याय। तिथपर्यंतचा विषय मागे झालेला आहे। हरी वायुर्यमोऽग्निर्वरुणस्य शशांक प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च वायुर्यमोऽग्निर्वरुणस्य शशांक प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च वायुर्यमोऽग्निर्वरुणस्य शशांक प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्ते स्तु सहस्रकृत्व पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते नमो नमस्ते स्तु सहस्रकृत्व पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते नमो नमस्ते पुनश्च वायुर्यमोऽग्निर्वरुणस्य शशांक प्रजापतिस्त्वा प्रपितामहश्च नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्व पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते नमो नमस्ते नमो नमस्ते सहस्रकृत्व पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते वायुर्यमोऽग्निर्वरुणस्य शशांक प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्ते सहस्रकृत्व पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते वायुः यमः अग्निः वरुणः शशांकः प्रजापतिः त्वं प्रपितामहः च म्हणजे च नमः नमस्ते अस्तु सहस्रकृत्वः पुनः च भूयः अपि नमः नमस्ते वायुः यमः अग्निः वरुणः शशांकः प्रजापतिः त्वं प्रपितामहः च नमः नमस्ते अस्तु सहस्रकृत्वः पुनः च नमः नमस्ते। सांगा काय करतो वायुः अग्निः वायुः यमः अग्निः वरुणः शशांकः अग्नि नी आला ना मग ही म्हणायचं, हा नाही म्हणायचं. अग्नि ही वायू यू आला ना म्हणजे उकार आला उ वायू यमः अग्निः ह मध्ये हा विसर्ग कसे करायचे तयार
तर त्याच्यात उकार आहे ना तर मग कु म्हणायचं, जर डबल आला तर हा म्हणायचं, म्हणजे त्याचा आ असा आला आ. आता यम आला ना तर यम हा असं म्हणतात, यम ह म्हणता येतं त्याला. जर डबल काना असेल तर हा होतो. वरुण हा, शशांक हा असं म्हटलं तरी काय अडचण नाही. आपण बोलताना बहुतेक सांगते हा हा म्हणतात सगळे, चालतंय. वायू यम हा अग्नी ही, लक्ष ठेवा मी काय म्हणतो परत सांगतो. वरुण हा, शशांक हा, प्रजापती ही, त्वं प्रपितामह, काही ठिकाणी हच म्हणावं लागतं. च नमः नमस्ते अस्तु सहस्रकृत्वः, पुनः च भूयः अपि नमः नमस्ते. आता सांग. वायु यमः अग्निः वरुणः शशांकः प्रजापतिः त्वं प्रपितामहः च नमः नमस्ते अस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयो अपि पुनः च बरेच त्याच्यात पदच्छेद आहेत. भूयः अपि, नमः अपि हा कशाला, अपि ही तरी कशाला, नुसताच अपि आहे. अपि नमः नमस्ते. चला, तर तेव्हा अर्जुनाच्या मुखातला हा श्लोक आहे. आणि अर्जुन भगवंताला जसा पाहतोय, मागून आलेला विषय जसा आहे आपला 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग, आणि त्याच्यात जसा अर्जुनाला दर्शन झालेलं आहे. आता दर्शन झालेलं आहे तर पूर्वी दर्शन होत होतं अर्जुनाला, पण असं दर्शन झालं नाही. म्हणून तर भगवंताने विश्वरूप दाखवून विशेष दर्शन दिलेलं आहे. अर्जुनाच्या मनातले जे जे देवाविषयक असणारे संशय सगळे नाश पावलेले आहेत. तो आहे कसा हे समजून घेण्यासाठी विश्वरूप दाखवल्याने काम सोपं झालं. भगवंताने स्वतःच रूप प्रगट करून दाखवलं, त्याच्यामुळे त्या संशयाला जागाच राहिली नाही. कारण प्रत्यक्ष ज्या वेळेला मनुष्य डोळ्याने पाहतो, ह्याला प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय होतो. हा प्रत्यक्ष प्रमाणाचाच विषय झालेला आहे. विश्वरूप हे प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय आहे. कारण त्याच्यामध्ये स्पेशल डोळे दिलेले, दिव्य चक्षु. भगवंताने अर्जुनाला दिव्य म्हणजे या व्यास महर्षींनी कृपा केलेली आहे. बाकीच्यांना जसं पाहायला मिळालं तसं अर्जुनाकडे भगवंताची कृपा आहे आणि त्याला दिव्य चक्षुतून दगामी दिव्य चक्षु असं म्हटलं होतं मागच. त्याला दिव्य चक्षु देतो, कारण ते दिव्य चक्षु द्यायच्या आधीच विश्वरूप सुरू केलं होतं. चित्रपटाचं बटन आधी दाबलं गेलं, नंतर लक्षात आलं ह्याला पाहताच आहे ना. मग त्यावेळेला भगवंताने त्याला दिव्य चक्षु प्रदान केले आणि मग त्या दिव्य चक्षुतून अर्जुनाने रूप पाहिलं. तर त्यावेळेला प्रत्यक्ष आहे म्हणून विश्वरूप प्रत्यक्ष झालं. पण विश्वरूपामध्ये जे पाहिलं ते आजपर्यंत कधी न अनुभवलेले पदार्थ असे होते. काही विशेष रूप असं होतं की ज्याच्यामध्ये ज्याची परिसीमाच नाही, असं अतिदिव्य भव्य ज्याचं वर्णन शब्दामध्ये येत नाही असं रूप पाहिलं अर्जुनाने. आणि मग भगवंत हा जो दिसणारा आपल्यासमोर उभा असलेला भगवान श्रीकृष्ण हा असाही आहे असं कळालं. अर्थात या अनंत ब्रह्मांडाचा हा स्वामी आहे असं कळालं. आणि अनंत ब्रह्मांडात असणारे इतर सारेच देव हे त्याच्यापुढे अगदीच नगण्य आहेत असं दिसतं. त्या सगळे जे आहेत शासक, जेवढे शासन करणारे शासक जे आहेत, हा मुख्य सगळ्या शासनाचा मुख्य हा भगवंत आहे. आणि याच्या अखत्यारीत प्रशासन चालवणारी बरीच मंडळी आहेत असं कळालं. शासन वेगळं असतं आणि प्रशासन वेगळं असतं. सत्ता तुकडे तुकडे करून ज्या वेळेला खाली जाते त्यावेळेला ते प्रशासकीय कामामध्ये जाते. आणि मुख्य सत्ता ही भिन्न असते. देवाची सत्ता ही मुख्य जशीच्या तशी आहे.
या विश्वाचा निर्माता भगवंत आहे, तर त्यालाच ईश्वर असं म्हणतात. या जगात ईश्वर अनेक नसून एकच आहे. म्हणजे ईश्वर जर अनेक ठेवले तर सत्तेत भेद होतील आणि प्रशासक बनतील. म्हणून अनेक प्रशासक तयार होतील. अनेक प्रशासक आम्हाला मान्य आहेत, पण खाली मान्य आहेत, वरती नाही. ज्या वेळेला एकच सांगितलं जातो त्यावेळेला तिथं त्याच्यासारखा कोणीच नाही. म्हणजे सत्तेत विभागणी नाही केली जात. म्हणून सर्व सत्ताधीश असा एक देव पाहावा लागेल आणि त्यालाच ईश्वर असं म्हणतात. सर्व सत्ताधीश ज्याच्या अखत्यारीत अनेक देव काम करतात तर त्यांना देव म्हणतात. तर ते इतर देव म्हणून मग त्या देवांना त्यांची कामं पुरवतात. ते सर्व अंशाने देव नसतात, तर काही अंशात देव असतात. आणि हा सगळ्या अंशीचा मुख्य अंश, सगळ्या अंशांचा मुख्य अंशी असतो. जसा ईश्वर हा सगळ्यांचा एकच आहे, म्हणजे त्याच्यात एकच ईश्वर झाला आणि त्याला शास्त्रात कारण ब्रह्म असं म्हटलेलं आहे. म्हणून आत्ता जे ओळख झालेली ती कारण ब्रह्माची झाली आणि कार्य ब्रह्मातले सगळे तुझ्या अखत्यारीत आहेत, तुला नमस्कार करतात असं सांगितलं. राजा एकच असतो, त्याला बाकी सगळ्यांनी नमस्कार करायचा असतो. नमन म्हणजे नमस्कार अशी पद्धत. राजा लागले, राजेसाहेब आले, राजा एकच असतो. तसा ईश्वर हा एकच आहे आणि त्याला सगळे देव नमस्कार करतात. काही अज्ञानाने जर चुका झाल्या तरी त्या मान्य करतात शेवटी, कारण मान्य कराव्या लागतात. त्या चुका ज्या आहेत त्या आपोआप त्यांना मान्य कराव्या लागतात. तर देवादी तो हा देवादी देव गरबा, पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा, बापरुक्मादेवर 25वा, 24 मूर्ती वेगळा, 24 तत्वावरून भिन्न असं एक तत्व की ज्याच्यात सामावलेलं आहे माया विशिष्ट परमात्मा असं त्याचं नामकरण आहे. जो माया विशिष्ट असा एकटाच आहे आणि त्याच्यापासून जगत झालं असा ओळखला. म्हणून आता त्याचं वर्णन करायचं तर कसं करायचं, तर काही विशेषणं द्यावी लागतात. आपण ज्यांना श्रेष्ठ श्रेष्ठ समजतो ते त्या मुख्य देवाच्या पुढे कसे कनिष्ठ असतात हे कळालं की त्याचं श्रेष्ठत्व वाढतं. ज्यांना आम्ही श्रेष्ठ समजतो, आम्ही कोणाला श्रेष्ठ समजतो, यमदेवता भारी का नाही? यमदेवता भारी, पण यमदेवता जिथे नमून प्रणाम करते, ज्याला नमून प्रणाम करतो ते बी करतात. म्हणजे मग तुम्ही काय मग समजता? मला असं वाटलं की यमच भारी काय, यम भारी आहे का नाही? यम भारी आहे, यम हा भारी आहे, देवता म्हणून भारी आहे. पण देव म्हणून जर पाहिला तर अंशात्मक कार्य आहे त्याच्याकडे, शासन करण्याचं काम आहे त्याच्याकडे. संयम जसं ते संयमीकरण म्हटलेलं आहे ते यमाकडे. तिथं आपण जर क्रमशः पाहायला गेलो तर वायू हे भगवंता म्हणजे तू कोण आहेस, तर तूच वायू आहेस. तू कोण आहेस? तूच यम आहेस, तू अग्नी आहेस, तू जलाची देवता वरुण आहेस, तू शशांक म्हणजे चंद्र आहेस, तू प्रजापती आहेस. प्रजापती म्हणजे दक्ष आदी आणि प्रजापती झाले किंवा ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला काय म्हणतात? प्रजापती. तूच ब्रह्मदेव आहेस. ब्रह्मदेवाचा बाप तूच आहेस. प्रपितामह म्हणजे प्रपितामह म्हणजेच ब्रह्मदेवाचा बाप तो तूच आहेस. हे सगळे च म्हणजे आणि किंवा त्याचप्रमाणे असा अर्थ होतो. तर तेव्हा तू कोण कोण आहेस असा अर्थ. अर्जुनाला देव कसा कोण कोण आहे हे कळालं. एका व्यक्तीमध्ये एकच व्यक्ती राहतो, पण देवामध्ये सगळे व्यक्ती राहतात. एका शरीरामध्ये आपण जर समजा देव आहे मुख्य, आता वायुदेव आहे, तर वायुदेव हा एक व्यक्ती झाली, एक शरीर झालं. त्या वायूमध्ये तो वायुदेवता म्हणून एक व्यक्ती राहील. पण वायुदेवता जसा आहे त्याचप्रमाणे यमदेवता एका व्यक्तीमध्ये तो यम शासन आहे, यमरूपी शासन काम करणारा व्यक्ती आहे, तो यम आहे, नियमन करणारा असा यम आहे. पण ईश्वरामध्ये यमाचंही स्वरूप आहे
ईश्वराच्या ठिकाणी यमदेवता राहते, वरुण देवता राहते, वायुदेवता राहते, चंद्रदेवता राहते, ब्रह्मदेव राहतो, ब्रह्मदेवाचा बापही तोच राहतो. म्हणून या सगळ्यांचा अंतर्भाव त्याच्या अंतर्गत होतो आणि एका एका कार्यामध्ये एक एक व्यक्ती कार्य करत असते. ती तेवढं त्याचं कार्य आहे. वरुण देवतेला अग्निदेवतेचं काम करता येत नाही, अग्निदेवतेला वरुण देवतेचं काम करता येत नाही, किंवा यमदेवतेचं काम करता येत नाही. यमदेवतेचं काम यमदेवतेकडेच करता येतं, त्यालाच करता येतं. म्हणून त्यांच्या ठिकाणी ती शक्ती स्थापित आहे त्या देवतांच्याकडे. बहुतेक करून ह्या सगळ्यांचं मंडल ते हे आपली पूजा करताना मांडत असतात. त्या मांडल सगळ्या देवतांना पाहतात, गृहदेवता ह्याच्यातल्या. आणि मग ते लोकांना वाटतं की वा एवढ्या सगळ्या देवतांची पूजा केली आम्ही आणि मग सगळे देव काय झाले. पण पांडुरंग सोडून दिलेला असेल तर सगळे देव नापास आहेत. त्यांना काय एका पांडुरंगाच्या अंतर्गत सगळे देव येतात हे वारकऱ्याला माहिती आहे. त्या बाकीच्या लोकांना याचं ज्ञान नाही. ज्यांना देवतांचं फक्त ज्ञान आहे तर ते त्यांना ते देवतांच्या पूजामध्ये गुंतलेले. देवतांच्या पूजा केल्या आणि मुख्य देवाची पूजा झाली नाही तर त्याच्या त्या पूजेत अंशात्मक पूजा झालेल्याचा भाग आहे. आणि मुख्य पूजा काय आहे तर मुख्य पूजा आहे देवांच्या देव, त्याची जर पूजा झाली. म्हणून तर वारकरी सुधारले. ते म्हटले एकदा भजन केलं ना आता काम झालं म्हटलं. म्हणजे ज्याच्या सगळ्यात भारी काय आहे भजन. मग कोणाचं केलं मुख्य देवाचं हे कळालं. म्हणजे पांडुरंग हा मुख्य देव आहे, म्हणजे हा देवांचाही देव. बळिया माझा पंढरीराव जो या देवांचाही देव. जे या सगळ्या देवांचा देव कोण असेल तर तो पांडुरंग आहे. असं जर कळालं तर मग तो एकच आहे ना. मी नेहमी दृष्टांत सांगत असतो सत्तेच्या दृष्टीने. मुख्य सत्ताधीशाचा आपला परिचय असला ना तर खालचे सत्ताधीश गौण ठरतात. तुम्हाला काही कामं नडलेली ते म्हणजे तुमच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटची, रेव्हेन्यू डिपार्टमेंटची ती कामं करतच नाहीत. हे चांगले होते करतो. मग आता ते काम नाही करत त्या म्हटल्यावरती मग त्यांनी ते आता करत नाही म्हणजे कशासाठी करत नाही. तुम्ही तिकडेच होते तर तेव्हा करतच नाहीत असं नाही, ते करतात पण त्यांच्या त्याला मग. आणि मग ज्या वेळेला त्यांना कळालं का वस्तुस्थितीनुसार बरं का ते आपले पवार साहेब आहेत ना, आपले पवार रिटायर झाले आणि ते नायब तहसीलदार म्हणून रिटायर झाले नंतर. त्याच्यात आमच्या ते प्लॉटचं हे करायचं होतं ते विभागणी मागच्या प्लॉट. तिथं तो गेल्या वेळेच्या वारी नाही त्याच्या आधीच्या वारीचा विषय आहे. त्यावेळेला मी गेलो निघून पंढरपूरला आणि त्याला सचिनला म्हटलं तुझा तू चक्रा मार, तू जा आणि पाहून घे काय करायचं ते कर. ते चक्रा मारून दामला. ते म्हणलं काय कर विचारतच नाहीत आपल्याला काय. आणि मग ते तरी त्याच्या आधी 1.5 महिना चक्रा मारत होता. मी म्हटलं हो दे आता त्याच्या डोक्याने काय होत चालले नाही. आणि नंतर त्याला म्हटलं चल आता मी येतो. आणि तिथे गेल्यावर मग मी काय केलं पवार साहेबांना फोन केला. ते म्हटल्या आता मी त्याच ऑफिसला 2-3 दिवसांनी येणार आहे म्हटलं. बरं म्हटलं मग थांबा. त्याच्यानंतर ते आल्यानंतर गेलो. तिथं जे गेल्यानंतर जे असे सांगायचे ना उद्या या परवा या, तिथं आम्ही गेलो पवार साहेब महाराज इकडे या इकडे या म्हटलं. तिथं आत गेलं ते उभे राहिले, खुर्चीतून बाहेर आले आणि त्या सगळ्यांच्या समोर म्हणजे डोकं टेकून नमस्कार केला. आणि नमस्कार केल्यावर ते बाकीचे सगळेच पळत आले. का तुमचं झालंय बरं का, तुमचं झालंय, आमचं काय झालंय. ते म्हणजे ऐकला ना त्यांचे पेपर सगळे. त्यांनी ते पेपर घेतले सगळे, ते स्वतः गेले आज सही घेऊन आले. हे म्हटले हे घ्या तुमचं काय. सत्ता मोठी वापरली. हे खालच्या सत्तेवाले सगळे काय होतात आपोआप त्याच्यात येतात. मुख्यमंत्र्याची जर ओळख असेल आणि मुख्यमंत्र्यांचा माणूस आहे असं कळाल्यावर ते लोक घरी येऊन कामात पेपर देऊन टाकतात तुम्हाला.
पण तिथं काय लागेल तुम्हाला? मोठी सत्ता. म्हणून छोटे जे देव असतात ते छोटी कामं करतात. मोठ्या देवाचं काम आहे ते मोठा जो आहे तर सर्वात मोठा असं म्हटलं तर एकच सत्ता आहे. आणि अशी जर कोणती सत्ता असेल तर ती सत्ता म्हणजेच ईश्वर. म्हणून पांडुरंग कोण आहे? ईश्वर स्वरूप आहे. पांडुरंग ईश्वर आहे. हे वारकऱ्यांच्या बऱ्याच वारकऱ्यांना बी माहीत नाही असा घोटाळा आहे. कारण ते त्याला परिच्छिन्न समजतात, तोकडा समजतात. तोही एखाद्या अनेक देवतांच्या बरोबरचा देव समजतात. त्याला शास्त्रात दोष म्हटलाय की या देवाबरोबर अन्य देवाची म्हणजे पांडुरंगाची तुलना अन्य चंद्रादी देवांच्या बरोबर करणं हा दोष आहे. नामामधला अपराध सांगितलाय तसा हा अपराध. म्हणजे तिथं म्हटलंय हरिहरांची तुलना चंद्रादी देवांच्या बरोबर करणं हा दोष सांगितला. आणि मग बाकीच्या लोकांना तर माहितीच नाही. तिथं सगळ्या देवांचा विचार केला आणि या देवाचा विचार नाही केला तर तुमचे बाकीचे सगळ्या देवांच्या पूजामध्ये काही स्वारस्य नाही. आणि याचा विचार केला तरी बाकीच्या देवांना गौणत्वही बी राहिलं तरी काही अडचण होत नाही. तर तेव्हा ह्या सगळ्या देवांचा देव आहे हा, तर हे कळालं पाहिजे. पांडुरंग, आता त्यात पांडुरंग म्हटले हा कसा काय आहे तर हा पांडुरंगच विष्णू आहे. आणि विष्णूच आदिनारायण आहे. आणि आदिनारायणच ईश्वर आहे. आणि ईश्वरच ब्रह्मा आहे. ही परंपरा आहे. म्हणून भगवान पांडुरंग कोण आहे तर तो सगळ्यांचा आदिदेव आहे. त्याचं वर्णन करताना असं म्हटलं तुकोबरायांनी, जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले तो हा पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीशी. तर श्रुतीला सुद्धा ज्याचा भाव घेता येत नाही. श्रुती नेती नेती म्हणती एकू गोविंदू रे. श्रुती सुद्धा म्हणजे वेद हे सुद्धा गप्प बसतात. याचं कारण आहे हा आहेच एकमेव एकम एवम अद्वितीयम असा जर परमात्मा पंथ असेल तर तो पांडुरंग आहे. म्हणून चला पुढच्या एकादशीला तर पांडुरंगाचं सांगतील आमचे वैष्णव काका. इथे तिकडे पंढरीला नाही येणार. तर तेव्हा असा हा पांडुरंग कोण आहे तर तो हा देवादिदेव, सगळ्या देवांचा देव. त्याच्या अंतर्गत हा वायू, यम, वरुण हे सारे देव त्याच्या अंतर्गत येतात. त्याच्यात क्रमशः जर आपण चिंतन केलं थोडं, एका श्लोकाचं करणारे पाहणारे, कारण पुढे जोडून श्लोक दिलेला आहे तो श्लोक नंतर पाहू. तर तेव्हा नमो नमस्ते सहस्रकृत्व हे देवा तुला हजारो वेळा नमस्कार असो, तुला पुन्हा पुन्हा नमस्कार असो, पुन्हा सहस्रावधी वेळा मी तुला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. का करतो? कळाला म्हणून. त्याच्यात हे सगळे देव त्याने पाहिले त्या विश्वरूपामध्ये अर्जुनाने. आणि हे तिथं साधारण देव ठरले. आणि हे मी म्हटलं ना की प्रत्यक्ष पाहिल्याने त्याच्या चित्तामध्ये एवढा मोठा बदल झाला. नाहीतर आता सांगितल्यावर, आता तुम्हाला मी सांगतोय आणि अर्जुनाने पाहिले त्याच्यामध्ये बरं सांगतोय. आम्हाला ऐकल्यानंतर आमच्याकडे संशय राहतात आणि प्रत्यक्ष पाहणाऱ्याच्याकडे संशय संपतात डायरेक्ट. म्हणून अर्जुनाने दृष्ट आणि श्रुत काय म्हटले अर्थापत्तीमध्ये? तिथे जसे दोन आहे. दृष्टार्थापत्ती भारीच आहे का नाही? समोरून पाहिलं, दृष्ट पाहिल्याबरोबर कळा. श्रुतार्थापत्तीने ज्ञान होतं. म्हणजे त्याच्यात शास्त्राचा संबंध घेऊन असं म्हटलं ना. श्रुतार्थापत्तीचे दोन प्रकार कोणते? अभिधानानुपत्ती, अभिहितानुपत्ती. त्या अभिहितानुपत्तीमध्ये म्हणजे शास्त्रातली जी वचनं आहेत त्या वचनावर विश्वास ठेवणं येतं का नाही? किंवा स्वर्ग कामोपयेचे काय म्हटले? स्वर्ग कामोपयेचे, स्वर्ग कामोपयेचे पुढचं टोक झालं मागचं.
ज्योतिष्टोमेन स्वर्ग कामोपयेत. आता हे वेदामधला विचार सांगितला त्यात की तुम्ही काय करा, ज्योतिष्टोम यज्ञ करा म्हणजे तुम्हाला स्वर्गाला जाता येईल. हिताचाच विचार आहे ना त्याच्यामध्ये. तसा इथे वेदामध्ये म्हणजे या देवाचं वर्णन करणारी श्रुती, आपला विषय काय चालला, या देवाचं वर्णन करणारी ही जी श्रुती आहे ती श्रुती सुद्धा नेती नेती म्हणते. असा हा एकम एवम असा परमात्मा जर कोण असेल तर तो पांडुरंग आहे. म्हणून ज्यापासून सगळं महिमंडळ हे झाले त्याच्यापासून सगळं महिमंडळ, त्याच्यातही महिमंडळामधले हे देव झाले. कारण एका एका महिमंडळात एक एक देव हे कामं करतात. इथल्या समजा महिमंडळ याच्यातला ब्रह्मांड, एका ब्रह्मांडातला वायुदेव एकच ठेवावा लागेल, अग्निदेव एक ठेवला, सूर्यदेव, वरुणदेव हे सगळे काय झाले एका एका याच्यामध्ये आले. आता त्याच्यातही अजूनही भेद येतं की त्याच्यात त्या लोकांचे देव आणि त्यांच्या अंतर्गत असणारे देव याच्यामध्ये भेद आहे. म्हणून इथं एक पद आलेलं आहे, शशांक प्रजापती आणि आपलं प्रजापती नाही बरोबर, शशांक हा प्रजापती ही आणि प्रपिता महा या तीन पदांच्या तीन एकाच देवाची नावं आलेली. कशी ते ऐका. प्रजापती म्हणजेच ब्रह्मदेव हे तुम्हाला आत्ताच सांगितलं. आता शशांक म्हणजे कोण, चंद्र. तर चंद्र, दुसरा ब्रह्मदेव आणि तिसरा ब्रह्मदेवाचा पिता, बरोबर आहे ना. तर ब्रह्मदेवाचा पिता म्हणजे ब्रह्मदेवालाही जन्म देणारा असा, ज्याच्यापासून तो आदिनारायण. तो कोण आहे, हा, म्हणून त्याला म्हटलंय प्रपितामह. ज्याच्या नाभी कमळी जन्म चतुरानन. चतुरानन म्हणजे ज्याला 4 अनन म्हणजे मुख आहेत असा कोण आहे, ब्रह्मदेव. ज्याला 4 मुख आहेत असा ब्रह्मदेव. ज्याचे नाभी कमळी जन्म चतुरानना. तर ज्याच्या नाभी कमळातून म्हणजे नाभीतून कमळ बाहेर आलं त्या कमळावरती कोण विराजमान आहे, ब्रह्मदेव. म्हणजे ब्रह्मदेवाचा जन्म झाला. तो पितामहा आदिनारायण तोच ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेवाचा अंश शशांक. हा ब्रह्मदेवाचा अंश कोण आहे, चंद्र. अत्रि ऋषींना, अत्रि आणि अनुसया यांना 3 पुत्र झाले 3 देवांच्या कृपेने. ज्या वेळेला 3 देव समोर आले, ब्रह्मा विष्णू महेश, अत्रि आणि अनुसयाच्या समोर, त्यावेळेला ते म्हटले म्हणजे यांनी अनुसया मातेने म्हटले आपल्यातला या संपूर्ण जगत पालक कोण आहे, जगत पालक कोण आहे या जगतात. 3 देव ती समोर होते. तर म्हणले आम्ही 3 बी आहोत. एक उत्पत्तीच्या दृष्टीने, एक पालनाच्या दृष्टीने, एक संहाराच्या दृष्टीने आम्ही 3ही एकच आहोत म्हटले. मग तुम्ही एक आहात तर मला तुमच्यासारख्या पुत्रांची अपेक्षा आहे. मग त्याच्यात 3 पुत्र झाले. त्याच्यात चंद्र, दुर्वास आणि दत्तात्रेय ही 3 मुलं कोणाची, अनुसयाची. अनुसयाचे 3 पुत्र आहेत. तर त्याच्यात हा कोण, चंद्र हा अनुसया पुत्र आहे. म्हणजे अत्रि आणि अनुसयाचा पुत्र चंद्र हा ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने झाला. दुसरा जो आहे तो दुर्वास, तो शंकराच्या आशीर्वादाने झाला. आणि दत्तात्रेय हा विष्णूच्या आशीर्वादाने झाला. असे 3 पुत्र 3घांच्या आशीर्वादाने झालेले आहेत. बऱ्याच ठिकाणी एकमुखी दत्त मानला जातो, काही ठिकाणी किंवा एका मुखाचाच दत्त दिसतो. तर दत्त त्यावेळेला तो विष्णू अवतार समजावा, तो विष्णू अवतार. ज्या दुर्वास हे भगवान विष्णू शंकराच्या कृपा आशीर्वादाने झालेले. तर तेव्हा शंकराची कृपा आहे किंवा त्यांचा अवतार आहे असं म्हणा. म्हणजे शंकराचाच अवतार कोण आहे, दुर्वास. विष्णूचा अवतार कोण आहे, दत्तात्रेय. आणि ब्रह्मदेवाचा अवतार कोण आहे, चंद्र. म्हणून चंद्र याच्यात ह्या 3 नावं घेण्यामध्ये विशेषता आहे. जोडीने 3 नावं आली ना, ही वंशावळ आली त्याच्यामध्ये. तोच आदिनारायण, तोच ब्रह्मदेव आहे. आणि ब्रह्मदेवच चंद्रमा आहे. चंद्रदेव सुद्धा तोच आहे.
आदिनारायण तुम्हाला एक कळालं की बाकीचे कळेल, असे तुम्हाला सगळीकडे परंपरा पाहायला मिळेल. म्हणजे आता तुम्ही जशी आता ही याच्यातून काढली परंपरा, तर आदिनारायणापासून सुरू झालेली, तर त्याच्यानंतर मग बाकीचे देव आणि त्या त्या देवांचे पुन्हा अवतार. एक सांगा, तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा काही चंद्र आहेत, काही दुर्वास आहेत आणि काही दत्तात्रेय आहेत. म्हणजे दत्तात्रेय म्हणजे मी नाही सांगत नावाचे नका धरू, कारण बरेच दत्तात्रेय क्रोधी सुद्धा असू शकतात. हा म्हणजे तमगुणी, रजोगुणी आणि सत्वगुणी असे 3 प्रकार झाले. त्याच्यामध्ये रजोगुणी चंद्रमा, त्यांनी तारा पळवली, चंद्राने तारा पळवली. बृहस्पतीची बायको कुणी पळवली? चंद्राने पळवली. त्याच्यापासून एक पुत्र झाला, त्याचं नाव बुध आहे. म्हणजे बुध जो आहे तो कोणाचा पुत्र आहे? चंद्राचा पुत्र आहे. बरोबर का? पुराण चुकलं पण सांगत, कारण आपला काय पुराणाचा आपला अभ्यास नाही, म्हणजे आपण पुराणामध्ये डोकं लावलंच नाही, पण ते थोडं थोडं माहिती त्याच्यावरती बोलत असतो. फार पुराण नाही धांडाळली, पण दर्शने धांडाळ. चला, तर त्या पण आता एकादशीला असं प्रवचन असल्यावर गोड लागतं, किंवा चंद्राचं सांगितलं बा महाराज चंद्र. तर हा चंद्राला 27 मोरी कुणी दिल्या? दक्षाच्या 27 मुली, दितीच्या आणि कश्यपाच्या 27 मुली चंद्राला दिल्या, पण एकेलाही मुलगा झाला नाही. हे वैशिष्ट्य आहे बरं. तर तेव्हा ते 27 नक्षत्र झाले. 27 नक्षत्रातलं श्रेष्ठ नक्षत्र म्हणजे ती 27 नक्षत्रात रोहिणी, ती त्याची प्रिय होती. कोणाची? चंद्राची प्रिय पत्नी. काय नाव तिचं? रोहिणी. आणि त्या रोहिणी म्हणून दक्षाने त्या बाकीच्यांच्यात, बाकी माझ्या पोरींच्यावरती, म्हणजे तो हे करतो, तो काय करतो आपल्या भाषेत म्हटल्यावर, तेवढा प्रेम करत नाही. हां, आणि रोहिणीवर जास्त प्रेम आहे म्हणून शाप दिला. कोणाला? चंद्राला, की तू कलाहीन होशील. आणि त्या कलाहीन होशील म्हटल्यावर परत दक्ष प्रजापतीची काय केली? प्रार्थना केली. तो म्हटला मला कलाहीन होऊन म्हटल्यावर कसं काय, माझ्या सगळं संपेलच. ते म्हटले मग एक होईल. एका पक्षात जसजसा तू कलेने वाढत जाशील बा, म्हणजे पक्षामध्ये तुझी पुन्हा पौर्णिमेपर्यंत वाढ होईल आणि नंतर पुन्हा घट होईल. कारण म्हणून तुझ्या कला, कारण तू काय करतो? हेवा दावा, आपल्या भाषेत काय म्हणतो? भेदभाव. बाकी समान वागवत नाही सगळ्या पोरींना माझ्या. म्हणून त्या रोहिणीच तुला लय प्रिय, बाकीच्या मी कंप्लेंट केली. त्याच्यामुळे चंद्राची ही अवस्था झाली, तो कलावान बनला. अशा प्रकारचे पुराणात भरपूर कथा येतात. हा चंद्र, पण हा चंद्र तरी कोण आहे? तर हा ब्रह्मदेवाचाच पुत्र, म्हणजे ब्रह्मदेवाच्या कृपा आशीर्वादाने झालेला असा हा ब्रह्माचा अंश आहे चंद्रमा. तसा तो चंद्रमा एका लोकाचा राजा आहे, त्याला चंद्रलोक असं म्हणतात. नाहीतर आपण म्हणतो हा जो चंद्र दिसतोय, आपण आता चला चंद्रावरच बोलतो, चंद्रच बोलतो. तर हा जो चंद्र दिसतोय, हा चंद्र जो आहे तो म्हणले हाच का तो म्हटले, तर हा चंद्र तारांगणातला चंद्र येतो. याच्यामध्ये व्यक्ती काम करते. हा चंद्र त्याचाच एक भाग आहे. त्याच्या प्रकाशाने हा चंद्र प्रकाशित होतो आणि या चंद्राच्या प्रकाशाने या सृष्टीतल्या वनस्पतींना औषधी तयार होतात. काय म्हटलं? गामा विश्वच्च भूतानी धारयाम्य हमोजसा कृष्णामी चौषधी सर्व सोमात्मकः असा श्लोक आला. तर तिला म्हणलं गामा विश्वच्च भूतानी धारयाम्य हमोजसा. कुणाला? 15व्या अध्यायात. गामा विश्व, गामा म्हणजे पृथ्वी. या पृथ्वीच्या ठिकाणी धारण करण्याची जी क्षमता आहे ती माझीच आहे. आता इथं पृथ्वीचं नाव नाही आलं, पण घेऊन टाका आता, योगायोगाने आलं. किंवा पृथ्वी सुद्धा पृथ्वीच्या ठिकाणी धारण क्षमता आहे. धारली का नाही? धारण आपण बसून आहेत का नाही? आपण आकाशात पडलो का नाही? माहिती तुम्हाला पण काय? आता आपण इथं बसलोय तर आपण जमिनीला चिकटून का राहतो?
त्याला विज्ञान म्हणतो गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. बरोबर आहे. विज्ञानाने काय सांगितले? गुरुत्वाकर्षण. जसं आता आपण इथून एक वरती जर चेंडू टाकला तर तो चेंडू खाली येईल. म्हणजे पृथ्वी त्याचं धारण करते. तो कल्पना करा, कारण कल्पना केल्याशिवाय तुमच्या लक्षात नाही येणार. जसा एक चेंडू घेतला, फुल घेतला, पण ही चेंडूच आहे समजा, ही पृथ्वी असं गृहीत धरा. तर ही पृथ्वी कुठे आहे आता? आकाशात. बरोबर आहे का नाही? आकाशात असे. म्हणजे आकाशात जर पृथ्वी आहे तर इथे आपण बसलेलो आहे, इथं खाली पडायला पाहिजे ना. कारण कोणत्याही बाजूला गेला तरी काय आहे? आकाश आहे. आकाश तत्व आहेच. म्हणजे पडायला पाहिजे, कोणत्याही बाजूने पदार्थ खाली जायला पाहिजे, पण जात नाही. याला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात. न्यूटनचा शोध होता ना, गुरुत्वाकर्षण शक्ती याच्या ठिकाणी, पण त्याने देवाकर्षण शक्ती याचा शोध नाही लावला. हा, तो आमच्या विज्ञान याच्यामध्ये अध्यात्मामध्ये आहे. ते म्हणतात हा काय? देव हा या सृष्टीला धारण करून राहतो. म्हणजे त्यात पृथ्वीच्या ठिकाणी धारणा शक्ती आहे. म्हणजे पृथ्वी पदार्थांना सोडून देत नाही, नाहीतर निघून गेले असते. आपापले दगडी पडले म्हणजे खाली पृथ्वीवर काहीच टिकणार नाही. सगळं खाली पडलं असतं. खाली पडतंय काय? नाही. यावरून सोडलं तर खालीच जातं. म्हणजे पृथ्वी धारण करते. ही धारण करण्याची क्षमता पृथ्वीत कुठून आली? तर ही भगवंताची शक्ती आहे. जलाला भिजवण्याची ताकद कोणाची आहे? जलाच्या ठिकाणी. जलाला भिजवता कसं येतं? वाऱ्याला शोषण कसं करता येतं? अग्नीला जाळता कसं येतं? त्याच्यात शक्ती कामं करतात. आता त्याच्यात दाहक शक्ती कोणाची? अग्नी. नावावर अग्नीच्या पडली, पण अग्नी दाहक नाही. वेदामध्ये एक उदाहरण येतं, त्याच्यात असं म्हटलं की हे वायू देवता, वरुण देवता, अग्नी देवता यांना अहंकार प्राप्त झाला. आमच्यासारखे आम्हीच. वायुदेव म्हटला मी सगळ्यांना उडवून लावतो. हे पर्वतच्या पर्वत आपल्या समोर अजिबात टिकत नाही. उखडून टाकायची किंमत कारण आहेच तसा वारा. काय वारा जर सुटल्यावर काय काय होतं? झाडं पडतात, काय काय काय. तर त्या अमेरिकेमध्ये जर त्या चक्रीवादळ आले तर घरं सुद्धा काहीच राहत नाही. सगळं चपाट पोलन फिल सगळं. काय ताकद आहे त्याची? थोडासा झटका दिला त्याने, बरोबर. तर त्याला अहंकार झाला. माझ्या ठिकाणी काय आहे? अशी शक्ती आहे. वायूला अहंकार झाला. आपण सगळ्याला जाळून टाकू. पेलेले असतील एका दिवशी. अशा नशेत माणसं तेव्हाच बोलतात ज्या वेळेला मध्ये. म्हणजे या पदाचा अर्थ असा आहे उन्मत्तता. ही उन्मत्तता चढलेला मनुष्य काही करू शकतो. उन्मत्त झाला. वायुदेव उन्मत्त झाला, अग्निदेव उन्मत्त झाला, वरुण देव उन्मत्त झाला. तर म्हटलं बस पाऊस, आणि तो झालाच होता. त्याला तिकडे गोकुळात गेला त्यावेळेला तिथं उन्मत्त झाला. त्याला माहितीच नाही. हे तो म्हणतो गवळ्याच्या घरातलं एक पोरग आहे आणि ते काय जन्माला आलेले आहे. ती सगळ्याला म्हणतं इंद्रदेवतेची पूजा करू नका आणि त्या गोवर्धनाची पूजा करा. त्यांनी सगळ्याला फितवलंच होतं सगळ्यांच्याकडलं. आणि मग त्याच्यानंतर त्या इंद्रदेवाने काय केलं? इंद्रदेवाने काय केलं? 6 वर्ष मेघांना ते आज्ञा दिली. आणि मग त्याच्यात मग त्या इंद्राला अहंकारच झाला होता. त्याच्याजवळ त्याच्या डिपार्टमेंटला जेवढं काम आहे तोही त्या डिपार्टमेंटलाच आहे. तो वरुण देवतेचा डिपार्टमेंटल आहे. त्याला झाला तो. तसा इंद्रलोकही सांगितलेला. तसा चंद्रलोक आहे, इंद्रलोक आहे, वरुण लोक आहे. वरुण लोक पाताळ लोकातला राजा सांगितला आहे. वरुणाला. चला असं तर काय भरपूर भाग आहे त्याच्यातला. पण तसा तिथे जसा त्याचा अहंकार गलित केला का नाही देवाने. ज्या वेळेला गोवर्धन उचलला आणि गोवर्धन उचलल्यानंतर ते म्हणले मग त्यांना वरून तर काहीच दिसाना. वरून पाहिलं तर ते म्हणले भैसापाठ गोकुळ संपलं. गोकुळमध्ये काय राहिलं नाही, एक माणूस नाही, चिलट नाही. नंतर त्या गोवर्धनाच्या खालून सगळे निघाले पाहिजे, गायीन गोपाळन सगळे. आता म्हणले एकही हल्ला नाही. परत दूध जायला सांगितलं. त्यावेळेला मग त्याच्या लक्षात आलं, कारण मोठ्यांच्या लवकर लक्षात येत, छोट्या माणसाच्या लवकर लक्षात सुद्धा येत नाही की हे काय चाललं.
त्याने ते मग नंतर त्याने माफी मागितली की मला काय माहिती तुम्ही देवादिदेव आमचे बाप आहेत हे माहीत नाही. वरुण देवतेने सुद्धा याच्या बापाला चोरलं. कोणाच्या? वरुणाने नेलं ना. नंदराजाला पाताळ लोकात नेलेल्याचं उदाहरण येतं. वरुण देवतेने सुद्धा त्या ज्यावेळेला हे भगवान श्रीकृष्ण खाली गेले, पाताळात गेले आणि पाताळात गेल्या ते म्हणले काय उभे राहिले, माझ्या बापाला घेऊन आला. साष्टांग दंडवत घातला. ते म्हणले याच्यासाठी आलो होतो तुम्हाला गोपाळाच्या वेशात मला पाहावाशी इच्छा होती. अंगलट आल्यावर काहीतरी बोलायचं असतं. कारण तिथं जाऊन जर हाणलं आणि ज्या तिथं हिता आला बापाला घेऊन जायला, म्हणजे नंदराजाला घेऊन गेला तो वरुणाने नेलं होतं पाताळा. म्हणून तिथं पाताळ लोकाचा राजा म्हटलेला वरुण. तेव्हा त्याच्या माणसांनी नेलं असं वरुण जर नसेल तर. शेवटी कारण तो राजा म्हणल्यावर तो काही स्वतः चोऱ्या करायला थोडा. हां, तर त्याच्यात त्या भगवान श्रीकृष्णांनी पाताळात जाऊन काय केलं, त्या याला नंदराजाला घेतलं. त्या तो म्हटला क्षमा असावी, खरं आहे माझी इच्छा होती तुम्हाला या गोपाळाच्या वेशात दर्शन करण्याची आणि म्हणून मी तुमच्या म्हणतो तुम्ही तुमच्या वडिलाला घेऊन आल्यावर म्हणजे ब्लॅकमेल केल्यावर तुम्ही आपोआपच येणार. तर तेव्हा अशा प्रकाराने तर तो वरुण देवाच्या विषयी सांगितला जातो. हा शशांक जो आहे तो चंद्र. आता त्याच्यात अमृत कसं स्रवतं तर मुख्य हा एक विषय आलता ना. तर मुख्य चंद्र जो लोक आहे त्याच ठिकाणी अमृताचा ठेवा आहे असं सांगितलं. आणि त्या लोकाचा राजा हा चंद्र आहे. आणि त्या ठिकाणी तो चंद्रदेव म्हणजे त्या चंद्रलोकापासून हा जो चंद्र आहे याच्यावरती अमृत वर्षा होते. आणि तीच काही अंशातली वर्षा आपल्या ठिकाणी होते. म्हणजे पृथ्वी लोकावरती जी औषधी बनते त्या औषधी कशापासून बनते? चंद्राच्या अमृतापासून औषधाची उत्पत्ती होते असं म्हटलंय बरं. घड्याळ चालू का बंद आहे? बंद आहे. काच गेली का? पोरं खेळताना काढून पण ती घड्याळ चालू करा ना. त्याचं दुसरं टाकलं काच काठी खराब. तेव्हा मग कारण मला कळत नाही ना की माझा फोन तिकडे गेल्यावर माझ्याकडे फोन नाही. त्या वर चंद्रामृत काय लिहिलं आपल्याकडे ओवी काय आलेली? चंद्रामृत सुखे सेववेल रवी असता जाता तरवेल बाह्य हेळा सागर तरवेल परित्या साधूचे भेटी न होईल का ऐसे कैसे आणि भेटत ते साधू. चल आपल्याला पाहिजे होतं की चंद्रामृत सुखे सेववेल. चंद्रामृत सुखाने सेवन करता येईल का? नाही, ते चकोर पक्षाचं खाद्य म्हणून सांगितलं. म्हणजे त्या चकोर पक्षी हा चंद्राच्या अमृताचं म्हणजे चंद्रामृताचं सेवन करतो असं म्हटलं. सांगे कुमुदळाचे चाटे जो जेवीला चंद्रकिरणे चोटते तो चकोर काय वाळवंटे चुंबित असे अशी माऊलींनी ओळी वापरली. तर त्या चंद्राच्या अमृताचं सेवन चकोर पक्षी करतात. मग त्याला ते अमृत कुठं पडतं? या औषधावर. आपल्याकडे इतकं अज्ञान आहे ना, इथे जेवढे वनस्पती दिसतात ना ह्या प्रत्येक वेगवेगळ्या रोगावर चालतात. पण आम्हाला माहितीच नाही इथे जेवढ्या ह्या दिसतात का हे किती वनस्पती दिसतात आपल्याला. या सगळ्या वनस्पती औषधी आहेत. त्यांना औषधी कोणी बनवलं? चंद्राच्या अमृताने. चंद्राकडे ही पॉवर आहे बरं. जसे अग्निदेवतेची पॉवर दाहकतेची, वरुणतेची, वर्षावाची तशी आहे. तरी आपलं मध्ये दृष्टांत देता सुटला. कोणता? त्यांना अहंकार प्राप्त झाला. या वायू आदी देवतांना अहंकार प्राप्त झाला. उशिरा का व्हायना पण आलो जागेवर. आता निघून गेलो असतो पुढे. त्या देवांना अहंकार झाला तर अग्नीला अहंकार झाला मी दाहकता करतो. तेव्हा भगवंतांनी काय केलं? एका वृद्ध व्यक्तीचं रूप धारण केलं आणि ह्याच्या रस्त्याने येतात जातात. त्या रस्त्यावर हे बसले. पहिल्यांदा वायुदेव रस्त्याने आला आणि वायुदेव रस्त्याने आल्यावरती रस्त्यातच बसतात. कळतं का नाही का म्हणजे तुला काय? रस्त्यात बसतात का? कोणाला म्हटले? मुख्य देवाला वायुदेव म्हणते तुला काय कळतं का नाही? वेदामध्ये हा उदाहरण आलेलं आहे.
तर ते म्हटल्यावरती त्या वायुदेव म्हटला, आता काय वय झालं ना, जिथं बसेल तिथंच बसतंय माणूस, उठता येईना आणि काहीच करता येईना. ते म्हटले मग उठता येईना आणि काहीच व्हायना, एवढी ताकद नाही का तुझ्यात? ते म्हणते तुझ्यात किती ताकद आहे? तुझ्यात काय शक्ती आहे? मी वायुदेव आहे, वायुदेव सगळं पर्वत उखडून टाकतो, काही ठेवणार नाही, अशी माझ्याकडे ताकदीचा अहंकार झाला. समोर एक अशी गवताची काडी घेतली ना, अशी टाकली तुम्ही, तर ह्या गाडीला उडवून लावशील का? काय चेष्टा लावली? मी पर्वत उखडून टाकतो आणि तू माझ्या समोर काय टाकली आहे? गवताची काडी टाकली. पण म्हटले ठीक आहे, असो नका चेष्टा म्हण, काही म्हण, पण आता ही एवढी काडी तेवढी उडवून दाख, तुझ्यात खरीच ताकद असेल. आणि मग झालं. त्याने आता पहिल्यांदा ज्या वेळेला हलकं काम असतं ना, त्यावेळेला मनुष्य आपला सहज करतो, पण सहज नाही झाल्यावर मग ताकद लावतो. लगेच काय फार सगळी ताकदपणाला लावत असतं असं नाही. त्याच्या पहिल्यांदा जसं समजा एखाद्या अशी कळशी भरून आणून ठेवलेली तुम्ही, पण तुम्हाला माहितीच नाही त्या कळशीत पाणी. मग त्यावेळेला ते म्हणजे कळशी कुठे, म्हणजे पाणी काय, पाणी भरायची राहिली ती काय तिथं कळशी, त्याने अशी हलक्या हाताने धरले तर ती काय उचलली नाही, हातचा टाकला आणि मग लक्षात आलं की जड आहे बरं का. तसा वायुदेवाने पहिला प्रयोग केला आपला, सहज केला तर त्याला काहीच व्हायना. मग थोडासा आणखीन जोर लावला, काही व्हायना, परत जोर लावला, काहीच व्हायना, अजून शक्ती खर्च केली. पण बावळटपणाचं कौतुकच आहे, कारण ज्या ती काडी आपल्याला आता उचला ना, काहीतरी घोटाळा झाला हे लवकर कळायला पाहिजे होतं, पण त्याने सारीच ताकद लावली. घामाघूम झाला ना, त्याला वायुदेवतेला काडी उचलता आली नाही. आणि मग ज्या वेळेला घामाघूम होऊन पडला तिथं, ते खाली पडला. ते म्हटले पडले का आपण? का काडी उचलणार म्हटले तुम्हाला? तुम्ही तर म्हटला मी वायुदेव आहे. ते म्हटले नमस्कार असो, नमस्तुते. वायुदेव नमस्कार करायला लागला. वायुदेव नमस्कार का करायला लागला? त्याची शक्ती संपली, शक्ती हीनत्व. त्याला काडी उचलता आली नाही, पर्वत उखडणारा त्याला काडी उचलता नाही आली. मग तो अहंकार गलित झाला आणि मग तो नमस्कार करायला लागला. देवा तुम्ही साधारण ब्राह्मण नाही दिसत मला, तुम्ही ब्रह्मदेवाचेच बाप दिसता. त्यावेळेला भगवंत ते म्हणले नाही काय नाही, साधं आहे, पण हे तुला काय करता येत नाही. ठीक आहे, मी तरी एक साधारण मनुष्य आहे. पण असा त्याने हे गारानं कोणाला सांगितलं? कारण सगळ्यांचा अहंकार आहे तो घालवायचा आहे देवाला. त्याने त्याच्या भावकीत म्हणजे त्याच्या दुसऱ्या देवांना सांगितलं, अग्निदेवाला. म्हटले एक ते बसलेलं म्हटले ब्राह्मण, पण ते भलतंच चमत्कारिक आहे. म्हटले ती काडी मला उचलता नाही आली. काय तुझी ताकद, काडी उचलता नाही आली. अग्निदेवाला तिथे ते म्हटलं काय म्हणणं आहे? म्हटले काय नाही. म्हटले एवढंच काम आहे, त्या तुमच्या वायुदेवाला काडी नाही जो उचलता आली. तुम्हाला जाळता येत असली तर बघा, ही काडी काय करा, जाळा. म्हटले जाळा म्हटल्यावर त्याने मी आपली असंच केलं. आधी थोडी ताकद, मग सगळी ताकद, आणि संपूर्ण ताकद लागल्यानंतर लक्षात आलं की काडी जळत नाही. त्यावेळेला तो अभिमान गलित झाला, नमस्कार केला. म्हटलं नाही आपल्याच्याने जमलं. आणि वरुण देवाला त्याला भिजवायला सांगितलं. त्याला ती भिजवता नाही आली. त्यांनी मग सगळा पाऊस पाडला, काहीच नाही झालं. आणि मग म्हटले तिन्ही देवांनी साष्टांग दंडवत घातलं, नमस्ते प्रभू. ते म्हणजे काय झालं? ते म्हणजे नाही काय करता येत आम्हाला. आपण कोण आहात? ते म्हणजे तुमचा बाप आहे. बापालाच ओळखत नाहीत लोक. सगळ्यांचा पिता वस्य जगतो माता राता पिता वेद्यम पवित्रमंकार रुक्साम यजुरेव च पिता अहम पिता अहम पिता. सगळ्या विश्वाचा मी बाप आहे, पिता आहे, पितामह आहे, प्रपितामह आहे, सगळा मीच आहे.
त्यांच्या सगळ्यांचे अहंकार गेलेले त्याच्यातलीच यादीमध्ये आलेले आहेत. हे अग्नी, वरुण, वायू यांची नाव आली ना या श्लोकामध्ये. हे सगळे देव आलेले आहेत. पण या सगळ्या देवांना सुद्धा आपल्या बापाची ओळख नव्हती, तर त्यांना ओळख करून दिली. आणि या सगळ्यांचा देवादिदेव जर कोण असेल तर तोच कसा, तर हे पुढे जाऊन सांगताना याच्यात सगळी मालिका चाललेली आहे. आणि पुढे जाऊन जसा वायू यम, त्याच्यात यमाचाही उल्लेख आलेला आहे. एक श्लोक आलेला आहे कशामधला तो सांगा मला आता. मृत्युर्धावती पंचमाम. मृत्युर्धावती पंचमाम असं म्हटलं ना. भया, ऐका का, भयात काय हो, भयात चंद्रमा, शशांक भयात दहती अग्निही. तपती तपती, हा तपती शब्द आहे. चला जोडला मग श्लोक. भयात तपती चंद्रमा, भयात तपती सूर्य, भयात तपती इंद्रश्च, भयात तपती इंद्रश्च, वायुश्च, मृत्युर्धावती पंचम. तिथं यमदेवतेचा उल्लेख आलेला आहे. तिथं यम सांगितलंय पहा. म्हणजे वायू, यम, अग्नी, वरुण यांचा उल्लेख त्या श्लोकामध्ये आला. हे सगळे मृत्यूने ग्रस्त आहेत. हे सगळे काय आहेत? मृत्यूने. नाव देव, नाव देव असून सुद्धा मृत्यूने ग्रस्त कसे? आणि काय उपयोग आहे त्यांचा? तर हे पदाचे अधिकारी, एका एका पदावर बसले. कोणी जर त्या पदावर जाऊन बसले, जसा अग्निदेवाचं पद आहे, तुम्हाला पाहिजे का? तुम्हाला हे अग्निदेवाचं पद तितके पुण्याई तयार झाली आणि तुम्ही ती सकाम पुण्याई जर विकली तर तुम्हाला ती पदं प्राप्त होते. त्या पदावरती जातो. पण त्या पदावर जरी गेला तरी पुन्हा त्याचा नाश होईल. कारण ब्रह्मदेवापर्यंतची सगळी पदं अनित्य ठरवली. ब्रह्मदेव कुठला आहे? पण त्या लोकाचा राजा ब्रह्मलोकाचा. ब्रह्मदेव हा ब्रह्मलोकाचा राजा. म्हणजे ब्रह्मलोकाचा राजा. आणि त्याचं म्हणजे काय झालं? त्याचं बी काय नाही झालं, तो मुंगळा होऊ शकतो. ब्रह्मदेव मुंगळा होऊ शकतो. तर म्हणले मग खालचे जे देव आहेत त्यांची काय अवस्था आहे? ते म्हणले ते सगळे ब्रह्मभुवनान लोकान पुनरावर्तिनो अर्जुन मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्मन विद्यते. हे अर्जुना, जेवढे ब्रह्मभुवनान लोकान, जेवढे ब्रह्मदेवापर्यंतची सगळी पदं, अशा ब्रह्मदेवाचं नाव नाही आलेलं. ब्रह्मदेवाचं पद म्हणजे इथे पहिल्याच्या यादीत सांगितलं ना, मृत्युर्धावती पंचमम, त्याच्यात ब्रह्मदेव नाव. कारण ब्रह्मदेवा त्याचे दोन अर्थ होतात. ब्रह्मदेवाला सोडून ब्रह्म या पदाचा अर्थ, आणि ब्रह्मदेवाला धरून असे दोन अर्थ होतात. चला, तेव्हा ब्रह्मलोक पण असं म्हटलेलं आहे की ब्रह्मदेव या दोन प्रकारात मोडतो. एक शिवकोटीत मोडतो आणि एक त्या तीन देवांच्या मध्ये मोडतो. ज्या तीन देवांच्या मध्ये ब्रह्मदेव मोडतो तर तो मुक्त मानला जातो. आणि जो तीन देवांना सोडून पदाच्या अंतर्गत मोडतो त्याला बद्ध असं समजतो. दोन्ही बाजूने जीवकोटी मधला मशक आणि ब्रह्मदेव हा दोन्ही सारखेच जीव म्हणून मोजले. तर एकाला मोठा जीव म्हणावा आणि एकाला छोटा म्हणा, याच्यापेक्षा दुसरं नाही. पण असे दोन म्हणजे ब्रह्मदेव जीवकोटीत येतो. ब्रह्मदेवाने थोडी साधना करून ब्रह्मदेव झाला का? जन्मोनी शतजन्मा जो करी ब्रह्मकर्मा, असं म्हटलं माऊली ज्ञानोबा यांनी. 100 जन्म ब्रह्मकर्म करून शतजन्म आणि ब्रह्मकर्म 100 जन्म केला, त्यावेळेला ब्रह्मदेवाचं पद मिळालं. 100 इतके सगळे एकतर एवढे सगळे ब्रह्मकर्मात इतके जाणं, इतकी साधना घडणं अशक्य आहे. एवढे घडूनही काय मागून घेतलं? ब्रह्मपद. ब्रह्मपदाचा भोग झाला. ब्रह्मपदाचा द्विपदार्थ आयुष्य ब्रह्मदेवाने भोगलं आणि परत मुंगळा झाला. मुंगळ्याला किती आयुष्य? असं कसं काय हो? काय तुमचे काय एकदाच देता तर भरपूर देता. द्विपदार्थ आयुष्य दिलं
आणि ब्रह्मदेव घसरला म्हणजे आयुष्य संपल्याबरोबर तोही पुनरावर्तीचे मापा शीघ झाला असं माऊली ज्ञानोबराय म्हणतात. तोही पुनरावर्तीचे मापा शीघ झाला. मापा शीघ झाला म्हणजे वरचा दाना मापातला आणि पुन्हा जन्माला आला. म्हणून आता आपल्या इथे बसलेली माणसं आहेत ना हे सगळे, आपण कुठे कुठे जाऊन आलो, सगळ्या लोकात जाऊन आलो. सगळ्या लोकात आपला संचार झालेला आहे, सगळीकडे फिरून आलेलो आहे, पण आपल्याला त्याचं ज्ञानच नाही. तर विचारसागरात असं म्हटलंय की जे 3 पुत्र आहेत ते सद्गुरूंकडे गेले एका आणि त्यांना शरण गेले. आणि शरण गेल्यानंतर त्यांनी मला वाटतं 4थ्या तरंगात प्रस्तावण्यात बोललेलं आहे ना हा विषय. 4थ्यात अजून येणार आहे शास्त्र आरंभ. हा शुभ संतती राजाची 3 पुत्र बोला तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी हे तिघही त्या सद्गुरूंना शरण गेले. आणि त्यांनी विचारलं तुम्ही कोण आहात. कधी विचारलं? गेल्या गेल्या विचारलं नसतं आपण आता लईच राग येतो. आम्हाला तर विचारलं सुद्धा नाही. त्याला पण हे हा ही परंपरा आहे की आत्मज्ञान ब्रह्मज्ञान हे सेवा केल्याशिवाय सांगू नये. सेवा जर केली नाही तर त्याला आत्मज्ञानाचा उपदेश करू नये. आधी पूर्वीची परंपरा आहे. चला असं गृहीत धरून चालायचं की सगळ्यांची सेवा पूर्ण झालेल्या मागच्या जन्मात आहे. तर त्याला दुसरं काय सांगायचं नाही, कारण त्याला समन्वय लावावा लागेल ना की बिगर सेवेचे कसं काय मग ब्रह्मज्ञान होईल. तर त्याला दुसरी संगती की मागच्या जन्मात सेवा पूर्ण झालेल्या आहे म्हणून त्याच्यामुळे ब्रह्मज्ञानाचे अधिकारी आहे. तर तिथे काय विषय सांगत होतो तुम्हाला, शरणागती हे सांगायचंय आपल्याला. त्यावेळेला त्यांनी विचारलं तर त्यांनी सांगितलं की आम्ही पूर्वी स्वर्गात जाऊन आलो. स्वर्गातले भोग नाशवंत आहेत आणि दुःखरूप आहेत. भोगकालामध्ये आम्हाला ते चांगले वाटले, पण तिथूनही आमची काय झाली गच्छंती, पुन्हा खाली मृत्यू लोकात जन्म झाले. आम्ही नरकाला जाऊन आलो, तिथूनही वर आलो. तसेच तुम्ही आम्ही सुद्धा नरकाला जाऊन आलो, स्वर्गालाही जाऊन आलो. आणि मग कधी कळालं, ज्या वेळेला जिज्ञासूपणा तयार होतो ना तो त्याच वेळेला तयार होतो की ज्या वेळेला तो खालीवर चक्रा मारून कंटाळलेला असतो. त्यावेळेला भगवंत त्याच्या अंतःकरणात जिज्ञासू भाव प्रकट करतात. कारण लगेच जर भाव प्रकट केला जिज्ञासू नसताना, त्याला जर भोगाची इच्छा असेल तर त्याला भोगू दे ना, असं देवाचं गणित आहे बरं साधं सोपं. ज्याला भोगाची इच्छा आहे त्याला मोक्षाची इच्छा नाही हे सिद्ध झालं, म्हणून त्याला आपापच कुठं पाठवलं. मग तो भोग करून इच्छा जशी करतो तसे जेवढे मापाचं पुण्य त्या मापाचे भोग त्याला प्राप्त होऊन जातात. आणि म्हणून खाली जाऊन आलो न वरही जाऊन आलो पण कुठेही दुःखाचा नाश होताना दिसत नाही. तर यालाच म्हणतात जिज्ञासूचा अंकुर भगवंताच्या कृपेने प्रगट झाला. कुठं? चित्त. नाहीतर एरवी जिज्ञासू अंश हा प्रगट होत नाही. कारण मग त्याला ते हेच लागतं, तो लोभीचा असतो, तो नाही मागूनच घ्यावा.